नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 32. चोरून चोरून एकमेकांना बघणे अधूनमधून चालूच होते. रेडिओवर लागलेले हे गाणे जणू काही अभिच्या मनातील भावना स्पष्ट करत होते. आराध्याकडे बघतच तो गाणं गुणगुणत होता. तूच आजही तू उद्या, तू सावली तूच ह्या दिशा, वाट होते पैजनाचे सोबतीने तुझ्या, स्वप्न चालून आले बघता बघता. आराध्यालाही जाणवत होते की मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अभिबद्दल थोड्या का होईना भावना जन्म घेत आहे आणि आता तीही त्याच धुंदीत गाण्याचे बोल जिभेवर रेंगाळत त्याचा आस्वाद घेत होती. तूच ही उन्हे कोवळी, तूच ही सांज सावळी, रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदणात भिजतो दिवसा आता मी, तुझ्यात दिसतो का मला. भावना तर दोघांच्याही समान होत्या, पण व्यक्त कुणीच करत नव्हतं. त्याचा हा छोटासा प्रेमळ प्रवास कधी संपुष्टात आला हे दोघांना देखील कळलं नाही. गाडी महादेव मेन्शनच्या आवारात थांबली. आराध्या गाडीतून खाली उतरली आणि अभि गाडी पार्क करायला गेला. गाडी पार्क करून आल्यावर अभिला वाटलं होतं की आराध्या आत निघून गेली असेल, पण मागे फिरल्यानंतर त्याला सुखद धक्का बसला. आराध्या अजूनही अभिची वाट बघत तिथेच उभी होती. अभि आराध्याजवळ येत बोलतो, गेल्या नाहीत अजून? मला वाटले एव्हाना तुम्ही रूममध्ये पोहोचल्या असाल. आराध्या अभिकडे बघून बोलते, वाटलं तुम्हाला सोबत करावी म्हणून थांबले. अभि म्हणाला, अशी सोबत कायम कराल? भावनेच्या भरात अभि नको ते बोलून गेला. आराध्या म्हणाली, मला कळले नाही. एक प्रश्नार्थक नजर आराध्याची, जी हव्या त्या उत्तराच्या प्रतीक्षेत त्याच्याकडे पाहत होती. अभि म्हणाला, आय मीन बरं वाटलं तुम्ही थांबलात म्हणून. काहीतरी सावरासावर करण्याची म्हणून अभिने केली. बोलता बोलता कधी ते आराध्याच्या रूमपर्यंत पोहोचले हे त्यांनाही कळाले नाही. अभि म्हणाला, चलो फिर, गुड नाईट अँड थँक्यू फॉर टॉलरेटिंग मी ड्युरिंग व्होल राईड. अभि हसत तिला बोलतो. आराध्या म्हणाली, नो अभिषेक, थँक्यू फॉर क्रिएटिंग माय होल डे अँड नाईट मेमोरेबल. एक समाधानकारक हसू चेहऱ्यावर आणून बोलते. अभि म्हणाला, बाय, टेक केअर. एवढं बोलून रूममध्ये जायला निघतो तोच आराध्या त्याला मागून आवाज देते, अभिषेक, एक मिनिट. अभि म्हणाला, व्हॉट हॅपन? वळून तिच्याकडे बघून बोलतो. आराध्या एक पाऊल टाकत त्याच्या जवळ येते. आपल्या पर्समधून एक बॉक्स काढून त्याच्या समोर धरते. अभि म्हणाला, काय आहे हे? आराध्या म्हणाली, ओपन इट. अभिला नजरेनेच ओपन करायला सांगते. अभि ओपन करून बघतो तर त्या बॉक्समध्ये छोटासा केकचा तुकडा असतो. अभि म्हणाला, हे कशासाठी? आराध्या म्हणाली, ॲक्च्युली केक कटिंग झाला तेव्हा तुम्ही तिथे नव्हता ना, म्हणून मग तुमच्यासाठी पॅक करून घेतला. यू नो ना, दिस इज माय सेलिब्रेशन केक, तो तुम्हाला खावाच लागेल. अभि म्हणाला, नक्की खाणार, पण एका अटीवर. तशी आराध्या ब्लँक होऊन त्याच्याकडे बघायला लागते. आराध्या म्हणाली, कुठल्या? अभि म्हणाला, तिथे तुम्ही जर सर्वांना तुमच्या हाताने केक खाऊ घातले ना, अगदी तसेच मलाही खाऊ घालायचे. हे मान्य असेल तरच मी खाणार. खट्याळ नजरेने आराध्याकडे बघत बोलतो. आराध्या म्हणाली, अभिषेक, पण मी कसं? आय मीन, थोड्या भांबावलेल्या अवस्थेत त्याच्याकडे बघून बोलते. अभि म्हणाला, का? मी तुमचा कुणीच नाही का? तुमच्या सर्व फ्रेंड्सला तुम्ही खाऊ घातलंत, मग मला का नाही? एक भुवई उंचावून तिच्याकडे बघत बोलतो. आराध्या काहीशी विचारात अडकते. अभि म्हणाला, बघा, मंजूर असेल तर ठीक आहे, नाही तर मग जाऊ द्या. आता एवढा वेळ समजावून अभिचे पेशन्स संपले होते.
तो रूममध्ये जायला वळणारच की आराध्या त्याला आवाज देते, थांबा अभिषेक. तसा अभि हाताची घडी घालून तिच्यासमोर येऊन उभा राहा. अभि म्हणाला, भरवताना मग तिच्याकडे मिश्किलपणे बघत बोलतो. आराध्या हळूच बॉक्स उघडते. केकचा एक बाईट स्पून मध्ये घेऊन त्याच्यासमोर पकडते. अभि म्हणाला, सर्वांना हाताने भरवल्या आणि मला स्पूनने. नॉट डन. एक प्रेमळ तक्रार करत तिला विचारतो. तसा आराध्या स्वतःच्या हाताने केक त्याला भरवते आणि तोही अगदी खुश होऊन खातो. अभि म्हणाला, खूप छान चव आहे तुमच्या हाताला. अगदी कडू कारलंही गोड लागेल अशी. फक्त ब्लश आणि ब्लश होता तिच्या चेहऱ्यावर. अभि थोडासा झुकत तिच्या कानाजवळ जात बोलतो, थँक्स फॉर मेकिंग माय नाईट सो स्पेशल. आणि अजून एक, आजपासून मला अभि म्हणायचं, फक्त अभि, बिकॉज वी आर क्लोज फ्रेंड नाव. आराध्या म्हणाली, हो, आणि तुम्हीही मला आरू म्हणाल. मग अभि म्हणाला, नाही, मी तुम्हाला आरू नाही बोलणार. आराध्या म्हणाली, का? प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघून बोलते. अभि म्हणाला, तुमच्यासाठी माझ्याकडे एक स्पेशल नाव आहे आणि त्याच नावाने मी तुम्हाला आवाज देणार, पण अजून नाही. त्यासाठी काही कालावधी आहे अजून. ती वेळ आली की तेव्हाच मी तुम्हाला त्या नावाने हाक मारणार. तोवर वाट बघा, पण तुम्ही मला अभि म्हणू शकता. आराध्या मनातच बोलते, काय आहे त्यांच्या मनात काहीच कळायला मार्ग नाही. आराध्या नको त्या डोक्याचा भुगा करूस. जेवढं जाणून घेण्याचा प्रयत्न करते तेवढे प्रश्न अजूनच क्रिटिकल होत जातात. जाऊ दे, सोड. ती तिच्याच विचारात मग्न असताना अभि अचानक तिच्याजवळ येऊन गालावर ओठ टेकवतो आणि कानात गुड नाईट बोलून वाऱ्याच्या वेगाने तिथून हसतच निघून गेला. घडलेल्या प्रसंगामुळे आराध्या अजूनही शॉक लागल्यासारखी उभी होती. तेवढ्यात तिचा मोबाईल ब्लिंक झाला. अभिचा मेसेज होता. अशा गालाला हात लावून शॉक लागल्यासारख्या उभ्या नका राहू. स्वप्न नव्हतं, रियालिटी होती. बट क्यूट दिसताय अशा मोडमध्येही. जाऊन झोपा आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम. आराध्या इकडे तिकडे बघत लाजतच रूममध्ये पडून गेली. इकडे अभि पण हसतच बेडरूमच्या दारापलीकडून तिचे एक्सप्रेशन न्याहाळत होता. तिच्या रूममध्ये फक्त आणि फक्त गुलाबी रंगाची उधळण होती आज. झोप तर दोघांचीही उडाली होती. रात्रभर जागेपणीच स्वप्न बघणार होती दोघेही. जवळ तुझ्या असताना शब्दांना फुटली ना भाषा. विसरून जातं मन माझं सारं, अशी तुझ्या प्रेमाची नशा. अभि आणि आराध्याची गाडी हळूहळू का होईना प्रेमाचा ट्रॅक पकडायला सज्ज झाली आहे आणि त्यांच्या या प्रवासात आपणही त्यांच्यासोबत करू. भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.